मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला आहे अर्थातच दशावतार या सिनेमामुळे चर्चित असलेला अभिनेता सिद्धार्थ मीनन आज माझ्यासोबत आहे. सिद्धार्थ, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी कसा आहेस? फ्रेश आहेस? ओ फ्रेश एकदम. ओके, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की दशावतार या सिनेमा अगदीच पीकला गेला. स्वप्न होतं की असा काही सिनेमा आपल्या वाटेला यावा आणि असं म्हणतात ना, सब्र का फल मीठा होत आहे, असंच काहीतरी तुझ्यासोबत झालं असं म्हणायला हरकत नाही. हो अगदीच. नाही म्हणजे एकतर मला असं म्हणायला आवडेल की मी खूप लकी आहे. येस. मी पहिल्यापासूनच माझ्या करिअर जेव्हा सुरू झाली, मग ते नाटक असू दे किंवा सिनेमा असू दे, वेब सिरीज असू, कुठल्याही भाषेत मला खूप चांगल्या स्क्रिप्ट, खूप चांगली माणसं भेटली ज्यांनी माझी काळजी घेतली आणि त्यांच्यामुळे माझं एक सिनेमातलं पर्सनॅलिटी डेव्हलप होत गेलं. बरोबर. पण हो, लॉकडाऊनच्या आधी आय थिंक 8 वर्षांपूर्वी माझी शेवटची फिल्म बिग स्क्रीनवर आलेली फिल्म ती होती. लॉकडाऊन नंतर ते सगळंच ओटीटीवर, म्हणजे जून सुद्धा ओटीटीच रिलीज होती. म्हणजे आम्हाला करायचं होतं थिएट्रिकल, पण काही ऑप्शन नव्हता. तर 8 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर आल्यावर असं छान छान वाटलं. म्हणजे नेहमीच जसं मी काम करतो त्याच पॅशनने आणि प्रेमाने मी काम केलं आणि काहीतरी जुळून आलं यावेळेस. काहीतरी टायमिंग जे आपल्या हातात नसतं ते. पण हो, सबर का फल मीठा. अगदीच. म्हणजे आम्ही दशावतारच्या जेव्हा प्रीमियरला मी स्वतः देखील तिथे होते, तेव्हा मी पाहिलं होतं. म्हणजे प्रीमियर सिनेमा पाहून झाल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर तुझी बायको पौर्णिमा देखील खूप भावूक झाली होती. म्हणजे तो इमोशनल मुवमेंट होता. तो पाहून जाणवत होतो तुमच्या दोघांच्या डोळ्यात की ही प्रतीक्षा होती आणि हीच ती मुवमेंट होती, आम्हाला कधी जगायला मिळेल. आणि खूप भारी वाटलं सिद्धार्थ. थँक्यू. एकतर तिला अपेक्षित नव्हतं. म्हणजे ती, माझे आई वडील, माझे सासू सासरे पण होते तिथे. पण ती मुवमेंट कॅच केली ना आम्ही, ते आम्हाला खूप भारी वाटलं. अक्षरशः तुम्ही रडत होतात पण ते आम्हालाही वाटत होतं. अंगावर असे काटे आलेले अक्षरशः. खरं तर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि मला माहितीच नव्हतं की ते व्हायरल झाला आणि एकदा मलाच आलं व्हॉट्सअपवरती की हे बघ, हा तुझा व्हिडिओ. म्हटलं हा, एवढे मिलियन व्ह्यूज आले, असं झालं. पण हो, तिला अपेक्षित नव्हतं. खरं तर मी तिला गेले 3-4 सिनेमे मी तिला काहीच सांगत नाही सिनेमाविषयी. मी एक बॅकग्राऊंड देतो की हे असं असं आहे, चाललो मी शूटिंगला. आणि नंतर ती जेव्हा सिनेमा बघते, तिचं काय रिॲक्शन हे मला बघायला आवडतं, कारण ती सिनेमातली नाहीये. त्यामुळे तिचं रिॲक्शन वेगळं आहे. म्हणजे ऑडियन्स रिॲक्शन सारखंच आहे. त्या प्रीमियरला सगळे आम्ही पुढे आलो प्रीमियर नंतर, शो संपल्यानंतर ऑडियन्सच्या समोर, आणि सगळे मला म्हणतात की अरे तुझी बायको रडती, अरे काय झालं, ओके ना? म्हणलं 2च गोष्टी आहेत. आयदर माझं करिअर संपलंय म्हणून ती रडतीये, नाहीतर पुन्हा काहीतरी नवीन सुरू झालं त्याच्यामुळे ती रडतीये. थँकफुली इट वॉज द लॅटर, सो इट वॉज गुड. खरं तर तू मूळचा केरळचा आहेस, मात्र केरळमध्ये देखील छान सिनेमे बनतात, तिथे देखील खूप छान लोकेशन्स आहेत. तर तुझा ओढ असा मराठीकडेच का आला? ह्याचं उत्तर माहित नाही, असंच आहे. म्हणजे छान, तुझं मराठी देखील आहे. हा, पण ते नाटकामुळे आहे. म्हणजे आणि मी पुण्यात वाढलो, त्यामुळे ते पण आहे. आणि प्लस नंतर नाटकात तुम्ही काम केलं तर मग सगळंच सोपं होऊन जातं एकंदर भाषेच्या बाबतीत. नाही, मी माझी सिनेमाची जी जर्नी आहे ती हिंदी सिनेमापासून केली आणि ती एक पॅरलली हे 2 चालूच होत्या. मराठी सिनेमात मी आलो कारण मी मराठी नाटकात आलो. कारण तेव्हा पुण्यात अभिनय करायचा होता. आता अभिनय पुण्यात करायचं तर वेगळं काहीच नाहीये. मग एकांकिका स्पर्धा तर माझ्याकडे चॉईस पण नव्हता. त्यामुळे, आणि आमच्या घरी माहिती होतं की मराठी नाटकाविषयी खूपच चांगला ओपिनियन होतं, की माझी आई, माझे वडील सगळे की नाटक हे मराठी उत्तम आहे. त्यांनाही माहिती होतं, मलाही माहिती होतं. तर तसं ते होत गेलं. म्हणजे माझ्या आधीच्या प्लॅन प्रमाणे मला आधी मल्याळम सिनेमा करायचा होता, म्हणजे सुरुवात, आणि मग मला हिंदीत येऊन. पण आपण कुठे ठरवतो या गोष्टी? हा, त्या ठरलेल्या असतात. आणि मी कधी भाषेला हे फॉलो नाही केलं की कोणती भाषा आहे, काय सिनेमा आहे आणि काय स्टोरी आहे, आणि हे मला किती एक्साइट करतंय. आणि माझं अजून एक असं झालं की मी का सोडू मराठी, असं पण झालंय मला. कारण मी हे आधी प्रमोशनच्या वेळेला पण बोललो, मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री भारताच्या
सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सगळ्यात जास्त पोटेन्शियल असलेली इंडस्ट्री अगदी बरोबर. हो. खूप ग्रोथला प्रचंड स्कोप आहेत. म्हणजे ज्या स्क्रिप्ट मला येत आहेत आता, ज्या फिल्म मेकर्स परत येत आहेत एक ब्रेक नंतर, ह्या वर्षी इतक्या नवीन व्हॉइसेस आलेले आहेत. म्हणजे स्थळ पासून ते 3 पायांचा घोडा हा जो जर प्रवास पाहिला तर सगळे नवीन दिग्दर्शक आहेत. तर आणि आपले कलाकार तर कमाल आहेत. म्हणजे मला असं वाटत नाही की कुठल्याही मराठी कलाकारांनी इन्सेक्युअर असायला पाहिजे. निश्चितच. आता तू म्हणालास आईवडिलांचा विषय देखील काढलास, तर या सगळ्याला म्हणजे तू ज्या ह्या क्षेत्रात येणार यासाठी आईवडिलांचा आधीपासून तुला सपोर्ट होता का? आणि तुझा एकंदरीत म्हणजे जर इथे जम बसला नाही तर प्लॅन बी असा काही रेडी होता, काही ठरवलं होतंस? नाही, आई वडिलांचा सपोर्ट होता म्हणून हे एवढं सगळं झालं. म्हणजे मी तेवढा कॉन्फिडंट नव्हतो त्या काळी जेव्हा मी हे ठरवलं की मला हे करायचंय करिअर म्हणून. म्हणजे कॉलेज वगैरे मध्ये तसं होतं, एक आउटलुक होता की हेच करायचंय. पण कॉलेज संपल्यावर जे टेन्शन आलं की आपण हे होईल का, आपल्या हातून हे घडणार आहे का, आपल्याला जमणार आहे का, आपले इतके मोठे स्वप्न आहेत, तर प्लॅन बी ठेवायला पाहिजे का असं. पण माझ्या मनात नव्हता कधी प्लॅन बी. मी शोधत होतो. आणि तिथे माझे आई वडील म्हणाले की तू प्लॅन बी वर एवढं हे करण्यापेक्षा तू प्लॅन ए वरती लक्ष दे आणि तू जा. नाही झालं तर बघू ना आपण, कुठे आयुष्य कुठे संपतंय, आपण बघू. तर ते होते म्हणून हे सगळं झालं. हे अगदी खरं आहे. बरं, तू आता मगाशी म्हणाला होतास आणि अनेकदा अशा मुलाखतींमध्ये देखील म्हणालास की मधला असा काही पिरियड होता त्यावेळेस तुझ्याकडे काही काम नव्हतं, त्यावेळेस तू डिप्रेस झाला होतास का? तू तेव्हा त्या काळामध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय करत होतास? 2022 डिसेंबरमध्ये मी एक हिंदी सिनेमा केला, जे अजून यायचं आहे, ते येईल आता ह्या पुढच्या वर्षी. त्याच्यानंतर ज्या कुठल्या प्रोजेक्ट्स होत्या ना ते काहीच वर्कआउट झालं नाही कुठल्याच भाषेत. आणि असं दिसत होतं एक 3 महिने तरी काहीच नाहीये, जे ठीक होतं. ते 3-5 झाले आणि 5चं 7 झालं आणि या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि ह्या गोष्टी होतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये. पण तेव्हा मला असं लक्षात आलं की हीच ती वेळ जिथे ना आपल्याला आयडेंटिफाय केलं पाहिजे की आपल्या आयुष्यातले जे पॅटर्न्स आहेत, काही पॅटर्न्स असतात आपल्या आयुष्यात जे आपल्यासाठी त्रासदायक असतात. आपण ना कधी थांबून विचार करत नाही की हे परत परत माझ्या आयुष्यात हे का होतंय. आपण कायम इतरांना किंवा सिस्टीमला किंवा हे असं आहे, हे तसं आहे म्हणून हे माझ्या बरोबर असं घडलं. ह्या गोष्टी एका पॉइंट पर्यंत जरी खऱ्या असल्या तरी पण मी ती ऑपॉर्च्युनिटी घेतली आणि मी जरा आत गेलो स्वतःच्या. म्हणजे मी खरंच मग मी सगळं बंद केलं. मी कोणालाही फोन करत नव्हतो, मी काही केलं नाही. म्हणजे मी प्रेमियर्सला जाणं बंद केलं, मी अवॉर्ड फंक्शन्सला मी जाणं बंद केलं ॲज अ गेस्ट. मी सगळंच ओव्हरऑलच मी गायब झाल्यासारखं मी झालो. कारण मला ना फक्त कामाच्या सिक्युरिटीमध्येच मला कसं छान वाटतंय हे मला नको होतं. म्हणजे सगळं आपण एका करिअरवर आपण अवलंबून नाही राहू शकत. आणि मला असं लक्षात आलं की दिस मे बी अ गुड चान्स फॉर माय पर्सनल ग्रोथ. आणि ते ग्रोथ हे अवघड असतं, प्रचंड अवघड असतं. खूप वेदना, खूप झोपमोड, रडारड, हे सगळं होतं. पण नंतर आपण स्वतः कधी खचलायस, रडलास? हो, म्हणजे काय, अनेकदा मी खूप फास्ट रडतो. म्हणजे मी असं रडतो. हो, नाही, पण ऑल्सो म्हणजे माझ्या घरच्यांना पण माहिती होतं की नेमकं काय होतंय. मी त्यांच्याबरोबर खूप वोकल होतो. प्लस आपले काही स्वप्न असतात, आपल्यावर जबाबदारी असतात. म्हणजे माझ्या फॅमिलीची जबाबदारी माझ्यावर. पौर्णिमाने खूप छान साथ दिली तुला. खूपच छान साथ दिली. म्हणजे ऑफकोर्स आम्ही एकमेकांना करिअर वाईज खूप साथ देत असतो. आणि ऑफकोर्स जेव्हा अशी एक सिच्युएशन येते तेव्हा तिच्यासाठी तितकंच अवघड आहे. आपल्या पार्टनरला ह्या स्टेजमध्ये बघणं हे आपल्यासाठी पण तितकाच जास्त त्रासदायक आहे. म्हणजे आणि जस्ट त्याच्या आधी 2-2.5 वर्ष तिचा जॉब गेला होता. म्हणजे लॉकडाऊन मध्ये. तर 2-2.5 वर्ष तिच्याकडेही काम नव्हतं अख्ख्या लॉकडाऊन मध्ये. तेव्हा मी खूप काम करत होतो. तर आम्हाला माहितीये की
हे असं झाल्यावर काय होतं आणि काय नाही होत. पण वोंट बिलीव्ह, जेव्हा मी ह्या निर्णयापर्यंत पोचलो, माझा फोन वाजायला लागला परत आउट ऑफ द ब्लू. म्हणजे लोकांनी फोन करायला सुरुवात केली, नवीन फिल्म मेकर्स आले, त्यातला एक दशावतार, म्हणजे अनेक 2-3 आहेत पण एक दशावतार आहे. अगदी, म्हणजे आता तुझी ही परिस्थिती सांगत होतास ना, त्यावरून एवढं नक्की कळते की हेच तर आयुष्य असतं, अप्स अँड डाऊन येतच असतात आणि तेव्हाच कुठेतरी आयुष्य स्थिर होतं असं म्हणायला हरकत नाहीये. सिद्धार्थ, आत्ताच आपण दशावतार बद्दल तू बोललास, मात्र दशावतार हा कोकणी सिनेमा आहे, कोकणात दशावतार, ह्या सगळ्या गोष्टी तुला नव्याने आता समजल्या असतील आणि कोकण किती एक्सप्लोअर केलंस, म्हणजे तिथली खाणं पिणं, भाषा आउटस्टँडिंग होती, भाषा वगैरे सिनेमात आम्ही पाहिलं, आणि ते गाणं ओ माय गॉड मस्त होतं. त्याबद्दल जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल. कोकणचं एक एक्सप्लोरेशन खूप आधीपासूनच सुरू झालं, म्हणजे लहानपणापासून. माझे आई वडील, मी आणि आमची कार, तेव्हा मारुती 800 होती, मग नंतर कॉलेज आली घरी, तर आम्ही फिरायचो. त्यांचे मित्रमैत्रिणी कोकणात आम्ही आधीपासून. तर मालवणी जेवण आणि ह्याच्याविषयी माहितीच होतं. पण दशावतार ही लोककला जी आहे ह्याच्याविषयी मला काहीही माहिती नव्हतं, शून्य. ते ह्या सिनेमाच्या निमित्ताने ती ओळख झाली. मी त्या कलाकारांना भेटलो आणि जिथे जिथे आम्ही शूटिंग केलंय तळ कोकणात, म्हणजे जंगलात, तिथे जाणं अलाउडच नाहीये. म्हणजे आमच्याकडे स्पेशल परमिशन होतं म्हणून आम्ही तिथे जाऊ शकलो. आणि आता ज्या प्रकारे मी ह्या सिनेमाच्या माध्यमातून कोकण एक्सप्लोअर केलंय, तसं मला वाटत नाही कुठल्याही रॅन्डम ट्रॅव्हल मध्ये ते होऊ शकेल. आणि आपण एका काय म्हणूया, एका जिल्ह्याच्या किंवा शहराच्या सिनेमात जर आपण काम केलं तर आपण कुठेतरी आपल्यातला तो माणूस पण जागा होतो. जर माझ्यातला एक मालवणी माणूस जागा झालाय आणि आमचं एक आता फॉर एव्हरचं नातं आहे. वा, म्हणजे या सिनेमात आपण पाहिलं दिलीप सरांनी खूप छान काम केलं. दशावतारचे जे पैलू आहेत ते त्यांनी व्यवस्थित मांडले तिकडे. म्हणजे दिलीप सरांची जी एनर्जी आहे ना, ती आत्ताच्या कलाकारांना मॅच होईल अशीच वाटत होती. त्यांचा ऑरा एकंदरीत कसा, म्हणजे तो एक गाणं शूट करतानाची गंमत जम्मत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कसे घडले तिथे गाण्याच्या वेळची गंमत जम्मत मी तुला सांगतो. त्यांना खूप टेन्शन आलं होतं दिलीप सरांना, कारण सॉन्ग अँड डान्स त्यांना असं वाटत नाही की ती त्यांची स्ट्रेंथ आहे. तर ते असे होते की सिद्धार्थ तू करशील ना, म्हणजे मी असेल पण तू जरा लीड घे तिथे, तू जरा कर वगैरे. ते भयंकर नर्वस होते. पण ते बघताना अनुभवताना मला असं झालं की असा एक लेजेंडरी कलाकार, त्याला पण आत्ता काम करत असताना त्यांना टेन्शन येतंय, त्यांना भीती वाटतेय, त्यांना माहिती नाही की आपलं काम कसं होतंय, आणि ते अतिशय प्रेमाने आणि डेडिकेटेडली ते काम करतात आणि हे सक्सेस आहे असं मला, म्हणजे ते पोचलेच नाही आहेत. आय फील जिथे त्यांना पोचायचं आहे ते अजूनही ते शोधात आहेत ते. आणि दिलीप काकांना भेटून मला असं झालं की एका मूवी सेलिब्रिटीनी किंवा मूवी स्टारनी शोबाजी कमी केला पाहिजे आणि त्यांच्या कामगिरीतून आणि त्यांच्या सिम्प्लिसिटीतून लोकांच्या हृदयात जागा केली पाहिजे. आणि ते त्यांनी अनेक वर्ष ते करतात. म्हणजे आणि ते मी त्यांना हे सांगेन, मी सुबोधलाही सांगितलं आणि मी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये पण मी बोललो की दिलीप काकाचं या सिनेमात अशा माउंटिंग मध्ये कास्टिंग होणं हे हिस्टॉरिक गोष्ट आहे. म्हणजे तो रोल त्यांच्यासाठीचाच होता. म्हणजे त्यांना एकतर गेटअप्स करणं, मेकअप लावणं आणि ते सगळं त्यांना इतकं आवडतं. त्यामुळे जेव्हा ते यमराज वगैरे बनून यायचे ना, त्यांच्यामध्ये खरंच जसा बाबुली हा एक साधा माणूस असतो आणि तो दशावतार घेताना तो वेगळंच काहीतरी होतो, जे खरंच कोकणातल्या जी कलाकार आहेत त्यांच्यामध्ये पण असंच आहे. ते अतिशय साधी असतात. आणि शोच्या आधी ते मी आता लाईव्ह पण पाहिलंय. म्हणजे पुण्यात आम्ही महोत्सव केला तेव्हा ते संचारतं काहीतरी त्यांच्यामध्ये. मे बी माझ्यामध्ये पण होत असेल, आय डोंट नो. पण दिलीप काकाला बघून मी बाबांनो असंच हाक मारतो त्यांना. म्हणजे माझ्या फोनमध्ये दिलीप बाबानू प्रभावळकर असंच गुणगुणशील का रे थोडंसं? आवशीचो घो, आवशीचो घो माझ्या करू त्याचं काय, त्याचं पाय नाही थाऱ्यावर,
पण त्याच्या पुढं मला काही थोर नाही, माझा जीव भारी त्याच्यावर. हट्टी थोडा जिद्दी थोडा हाय, की काय सांगू बाप माझा गुन्हाची माय. हट्टी थोडा जिद्दी थोडा हाय, की काय सांगू बाप माझा गुन्हाची माय. आहे थोडा सनकी जरी रे, त्याला त्याची मर्जी प्यारी रे. बसतो डोक्यावरती जरी रे, बाप 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 आळशीचं घुमाजो. वाव. बरं, मला तुला थोडं मागे घेऊन जायला आवडेल, कारण तू अनेक सिनेमांमध्ये लव्हर बॉय असे सगळे भूमिका पार पाडलेस, मात्र खऱ्या आयुष्यात तुझं पौर्णिमासोबतचं लव्ह मॅरेज आहे आम्हाला हो, माहितीये. हे माहितीये. तर तिला तिला इम्प्रेस करण्यासाठी काय गोष्टी केल्यास का? कशी होती तुमची लव्ह स्टोरी? जाणून घ्यायला आवडेल. इतकं छान असतं. काय ना, काहीतरी आजकाल आजकाल तिला इम्प्रेस करणं हे जरा अवघड झालंय. कारण आता इतकी वर्ष आधी जरा सोपं होतं. हे मी कबूल करतो की मारेल मला हे ऐकल्यावर, पण नाही, असं नाही. आम्ही शाळेत होतो एकत्र, म्हणजे ती माझी ज्युनियर होती. प्री स्कूल पासून नाही, स्कूल पासून असं काही नव्हतं, पण मला ती आवडायची तेव्हा. पण तेव्हा असं काही कल्चर नव्हतं ना की हे डेटिंग करूया वगैरे. ते सगळं कॉलेजसाठी होतं, शाळेत असं काही नव्हतं. आणि मी सिनियर पण होतो 2 वर्ष. पण आमची तेव्हापासून आमची ओळख आहे. आणि आय थिंक मी असं काही खूप ग्रेट केलं नाहीये तिला इम्प्रेस करायला. आय थिंक मीच होतो आणि ती इम्प्रेस झाली. ह्याच्यात तिचं पण कौतुक आहे. एवढंच मी बोलेन. मात्र ॲज अन ऍक्टर सिद्धार्थ, तुझा स्ट्रॉंगली मॅनिफेस्टेशनवर जास्त विश्वास आहे असं तू अनेकदा सांगितलंस. अशी गोष्ट कित्येक वेळा घडली आयुष्यात, जी गोष्ट तू ठरवलेस आणि ती झालीच. अगं, हे अख्खं आयुष्य तसं नाहीये का? म्हणजे मी जेव्हा लहान होतो, मला परफॉर्मर व्हायचं होतं. झालं ना तसं. म्हणजे मला एक सिने कलाकार म्हणून मला नाव हवं होतं, तेच आहे. मला मोठ्या पडद्यावर यायचं होतं, ते झालं. मला नॅशनल अवॉर्ड हवं होतं, ते झालं. म्हणजे एक मी जे नाटक केलं अलादीन नावाचं, डिझनीचं जे ब्रॉडवे म्युझिकल होतं, यू वोंट बिलीव्ह, डिझनी त्याच्या आधी अजून एक म्युझिकल करत होती. त्याच्यासाठी मला फोन आला. तर मी गेलो टेस्ट द्यायला, आणि ते खूप खुश झाले आणि त्यांना मी हवा होतो, पण मी नाही म्हणालो. कारण तेव्हा राजवाडे अँड सन्स फिल्म मला मिळाली होती आणि मला सिनेमा करायचा होता. कारण तिथे मला एवढा मोठा रोल नव्हता आणि खूप टाइम कमिटमेंट होतं. मला सिनेमा करायचा होता. आणि तेव्हा मला आठवतंय की मी बोललो जनरल की जेव्हा हे अलादीन करतील ना, मी उत्तम अलादीन होईल. आणि 4 वर्षानंतर ते, आणि मी बोललो आणि ते झाल्याने मला, तर मी काही एक्सपर्ट नाहीये की हे कसं करायचं वगैरे, मला काहीही माहित नाही. पण आय थिंक माझा ना एनर्जीवर विश्वास आहे. म्हणजे आपण एक काहीतरी एनर्जी ठेवतो आणि त्याप्रमाणे गोष्टी आपल्या आयुष्यात होतात. स्वतःला मेंटल स्पेस देण्यासाठी तू काय करतोयस? म्हणजे आध्यात्मिक आहेस का तू? आहे मी ऍक्च्युली. आणि माझं नेहमी त्याच्याविषयी एक लव्ह हेट रिलेशनशिप होतं. म्हणजे ते हेटकडेच जास्त होतं. म्हणजे जेव्हा मी काम करायला सुरू केलं तेव्हा मी असा होतो की आपण जे टाकू तेच ते परत येईल आणि अशा कॅल्क्युलेशन्स होतं. ते एका पॉइंट पर्यंत ते खरं आहे. आमच्या घरी फार रिलिजियस आहे अशातला भाग नाहीये काही, पण एक हायर पॉवर आहे जे आपल्याला गाईड करत असतं. ह्याच्यावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत आम्ही सगळे. पण एका पॉइंट नंतर ते मी सोडून दिलं होतं. आणि नंतर हळूहळू मला कळायला लागलं की खूप गोष्टी असतात आपल्या हाताच्या बाहेर. आणि तर जे काय आपल्याकडे आहे आत्ता, त्याच्यासाठी एक थँक्यू म्हणणं किती, हे खूप सोपी गोष्ट आहे. आणि तिथपर्यंत पोचायला पण मला खूप वेळ लागला. म्हणजे मला पोचायचं होतं, पण कधी कधी आपलं मन आपल्याला, आपला मेंदू आपल्याला कन्व्हिन्स होऊ देत नाही. ते प्रूफ मागत असतं सतत. पण माझ्या कामानीच मला हे शिकवलंय की फेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण फेथवरच काम करत असतो. म्हणजे मला
पण ते कसं आपल्यापर्यंत येईल काही सांगता येत नाही. म्हणजे मला डेस्परेटली एक बॉक्स ऑफिस हिट हवी होती, ते दशावताराच्या रूपात ती आली. सिद्धार्थ, अगदी शेवटचा प्रश्न मला थोडक्यात उत्तर दे. म्हणजे आपण ना आपलं बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठीच ही धडपड करत असतो, ही सगळी मेहनत करत असतो. आता तुझी एक एक बकेट लिस्ट तू टिक करत चाललायस. आता प्रकर्षाने म्हणजे प्रायोरिटी लेवलला तुझी कोणती बकेट लिस्ट आहे जी तुला असं वाटतं की आता ही पूर्ण झालीच पाहिजे? एक बकेट लिस्टमध्ये ॲडेड मी तुला सांगतो. मला ना मराठी सिनेमाला एका वेगळ्या पातळीवर बघायची खूप जास्त इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि आपल्या ऑडियन्समध्ये ते आहे. जे अमराठी ऑडियन्सेस आहेत त्यांच्यामध्ये ते आहे, आपल्या फिल्म मेकर्समध्ये ते आहे. आपण ते एक्सप्लोर केलं पाहिजे आणि मे बी या एक्सप्लोरेशनमध्ये काही लॉसेस होतील आर्थिक, पण ते थांबलं नाही पाहिजे. कारण मी म्हणल्याप्रमाणे ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि ते मला बघायचं आहे. हे पण माझं एक बकेट लिस्ट. निश्चितच सिद्धार्थ, तुझे छान छान सिनेमे आमच्या भेटीला नक्कीच येत राहो आणि तुला खूप खूप शुभेच्छा लोकशाहीकडून. धन्यवाद. आणि तू इथे आलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तर लोकशाही मिररच्या या विशेष भागात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.